आजच्या दिवसातील अंतिम मॅच आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघ असदे विपक्ष एडिट प्लस. इथून जो संघ जिंकेल तो आपण पाहिलं तर एक ट्रॉफी आणि कमीत कमी आपण तर रक्कमाचा मान अगदार ठरू शकतोय. चला गेम ऑन. 15,000चं पारितोषिक मानकरी ठरू शकतो. पहिला चेंडू बॅकवर जाऊन पंच करतोय. चांगलं क्षेत्र शोधतोय 30 सर्कल मध्ये. आपण ते कव्हर रिजन मध्ये धावसंख्या 1 खातं उघडतोय. सुधाकर गोलंदाजी मार्कवर. सुधीर माफ करा. सुधीर आहे. चांगली गोलंदाजी केली आज सुधीरने. आजच्या दिवसात अंतिम सामना आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. थोडंसं रवींद्र तयार नव्हते. सुधीर गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिडविकेटला क्षेत्रक्षण नितीनला आपण पाहू शकता. एक क्षेत्रक्षण लॉंगॉनला आपण पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्रक्षण, शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट, कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला सुधीर. राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतो. स्ट्रायकला रवींद्र बॅकपुढे जाऊन पंच करतो. यावेळेला चेंडू क्षेत्र कव्हर रिजन मध्ये चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. यावेळेला विश्वासचं तसं का धावफल करते. दोन्ही फलंदाजांनी आपण जर बघितलं तर खातं उघडलं. बिपिन चेंडू इनसाइड आउटचा अप्रतिम देखना फटका. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल पुढे पाहू शकता 6 धावा. अप्रतिम बॅटिंग. सुधीर पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. एंड बदलतोय, ट्रॅक बदलतोय. स्ट्राईक केला फलंदाज घनश्याम पाताळे. हा चेंडू शरीराचा वेध घेणार होता. एक धावीतून कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करताकडे पाहू शकता यावेळेला 7 धावा. 7 धावा धावफल करताकडे पाहू शकता. उद्याचा संघ पहिला सामना असणार आहे. चोळेगाव विपक्ष वसार. कुंदन काळन अजय संघात. चला 12 खेळू यायचं लवकर. 9 वाजता आपण इथे रिपोर्टिंग करायचे. मोठागाव विपक्ष संदप 10 वाजता. चेंडू लोअर फुलटॉस, कार्पेट ड्राईव्ह, डीप मधला चेंडू वेगाने चाललाय. नितीन येतो यावेळेला चेंडूला खूप चांगले क्षेत्रक्षण दाखवतोय. तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला उचलतोय. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता यावेळेला 9 धावा आपण पाहू शकता. त्यानंतर देवीचा पाडा विपक्ष मोहिली, मानपाडा विपक्ष आगासन असे संघ उद्या खेळणार आहेत. पहिला सामना आपण ठीक 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची. 9:05 पर्यंत आपण मॅच सुरू करू. हा चेंडू टायमिंग चांगलं होतंय. क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चेंडू जातो मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफल कधी 15. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अमित भोईरकडून 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. 15 धावा धावफल कधी लागल्यात. आज ते संघ चांगली बॅटिंग करतोय. आज दे 12वा खेळाडू. पंधरा धावा धावफल कधी लागल्यात. भीम येतोय. भीम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला घनश्याम. स्विचचा प्रयत्न केलाय. चेंडू जातो यावेळेला आपण थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ठेवलाय तिथे.
धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकतो या वेळेला 17 धाव. चेंडू इनसाइड एज घेऊन चेंडू मागे सरकतो या वेळेला चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालंय. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकतो या वेळेला 18 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. शनिदास आहे की 18 धावा धावपल कधी लागल्यात. 18 धावा धावपल कधी. चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यम गॅप पत्ता चेंडूला काढलाय. चेंडू चालला या वेळेला स्क्वेअर लेग रिझन मधून वेगाने सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता 22 धावा आपण पाहू शकता. 22 धावा धावपल कधी आपण पाहू शकता मला. भीम गोलंदाजी मार्कच टाकला. रवींद्र फुलटॉस लॉफ केला या वेळेला. चेंडू जातोय लॉंगॉनला. नितीन आहे तिथे. दुसरी धाव होते का पूर्ण पाहायचंय. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता या वेळेला 24 धावा आपण पाहू शकता. 24 धावा धावपल कधी आपण पाहू शकता. पुढे भीम गोलंदाजी मार्कच टाकला. रवींद्र चेंडू लॉफ केला. टायमिंग बेमिसाल. चेंडू जातो या वेळेला. पंचांचा इशारा काय ते पाहायचंय. वन बाउंड चेंडू सीमा पार. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल कधी आपण पाहू शकता या वेळेला 28 धावा आपण पाहू शकता. चला आपण बघितलं तर चेक करायचं जरा. चला खेळाडूंनी जलपान करून घेऊ शकता. एसपी जरा आपण यायचं 1 मिनिट इकडे.
चौकार येतो. नितीन खात्री केली पंचांनी जाऊन तिथे आणि योग्य डिसिजन दिलाय. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू मिड विकेटला चालला. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 2 धावा इथून कंप्लीट होत का पाहायचंय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 30 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या सवते 30 धावा धावफलकाती लागल्यात. 15च्या सस्त्रीन धावा कुठल्यात. रवींद्रने देखील चांगली बॅटिंग केली. आता 15 धावा आल्यात या षटकात देखील. निखिल पवार एक चांगले गुणलेखक. गोलंदाजी मार्कवर येतोय. पंडित काळन येतोय. पंडित गोलंदाजी मार्कवर टाकला. घनश्याम चेंडू चांगला होता. कारपॅच्या मध्ये चेंडू जातो मिड विकेटला आणि क्षेत्ररक्षक प्रभाकर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतो यावेळेला. फलंदाज बाद. धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 31 धावा. तो राम नक्कीच चांगली बॅटिंग करतो. तर रनआउट केलंय. पंडित गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला घनश्याम. पंडित लॉप केलाय. क्षेत्ररक्षक येतोय. झेल ड्रॉप झालाय आणि चेंडू जातोय सीमारच्या पार. षटकार. कॅच पकडणं फार गरजेचं होतं. प्रयत्न केले होते सुधीरने. सदोतीस धावा आपण पाहू शकता. झेल पकडायचं होतं यावेळेला. सुधीरने भरपूर प्रयत्न केले. पंडित राईट आर्म राऊंड द गड्डा मारा करतो. हा चेंडू वेट अँड वॉच क्रिकेट. चेंडू जातो यावेळेला बाय डिश लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 43. नितीन पारितोषिक होतो. आता मला वाटतं लागू झालाय घनश्यामला. अजून एक षटकार मारला तर अमित भोईर यांच्याकडून 1000 रुपये. नक्कीच पहिल्या सामन्यात आपण इथं दुसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. आता कुठेतरी आखूड टप्प्याची गोलंदाजी बघायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू बघायला मिळत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. पण इथं पंडित गोलंदाजी मार्कवर. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळतंय. घनश्यामच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करतोय घनश्याम. राईट राऊंड द कट मारा करतोय.
फुल टॉस आहे, लॉफ केला यावेळेला क्षेत्ररक्षक नो मॅन लँड्स मध्ये चेंडू पडतोय, जेव्हा ते चेंडू फीड होईल 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 45 धावा. आजच्या दिवसातील परत अंतिम मॅच. पंडित परत गोलंदाजी मार्कवर 45 धावा. साकेला घनश्याम. चेंडू खूप चांगला कार्पेट आहे बघायला मिळालाय. चेंडू लॉंगॉन होतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घातात ठरू शकते का पाहायचंय. 2 धावाची त्याच्या वेगाने कंप्लीट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात 47 आपण पाहू 47 धावा. पहिला गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. पंडित राऊंड द मार्क होते. चेंडू सरळ बॅटने खेळला यावेळेला. 1 बाउंड. चेंडू जातोय सीमारेषा पार. 50 कंप्लीट धावा. धावफलकात 51 धावा आजदीपट प्लस संघाच्या. 51 धावा लागल्यात. धावा या षटकात ना आपण आतापर्यंत धावा आलेत. 20 धावा आलेत. 21 धावा आलेत. 21 धावा आल्यात. अंतिम षटक आता कोण घेऊन तर किती धावांचं लक्ष पाहायचं आहे. एकावन्न धावा. बॉलर कोणी विश्वास. स्ट्रायकरला फलंदाज राम. खूप चांगला घोष चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आणला यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही आपण 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकात लागल्यात. पुणे गोलंदाजी मार्कवर विश्वास टाकेला राम. चेंडू ऑन साईडला फ्लिक केला. चेंडू चाललाय वेळेला स्क्वेअर लेगला. डिपंद क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडू सीमा पार. चौकार. 55 धावा. 55 धावा धावफलकात. धावा धावफलकात आहेत. विश्वास पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. आपण पाहू शकता राम. पंच वाईट चिकून करतायत. अवंतदान भर. धावसंख्या धावफलकात 56. अब तक 56. विश्वास पण गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला. राम पाटील. चांगली बॅटिंग करावी लागणार इथून. पंच वाईड चिकून करतायत. अवांतदाने भर. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 57 धावा. 57 धावा आपण पाहू शकता धावफलकावरती. टीम षटक प्रगतीपथावर आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. विश्वास. चेंडू खूप चांगला कार्पेट ड्राईव्ह बघायला यावेळेला आपण अपिश खेळले आहेत. अपिश कव्हर ड्राईव्ह. चेंडू चालला यावेळेला आपण बोलले तर स्वीप कव्हर रिजनमधून वेगाने निघून जातोय. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 61 धावा. मोठं लक्ष आता राहणाऱ्या एड्युटने 40+ संघासमोर.
चांगली बॅटिंग करतो आज राम ना. जुना राम बघायला मिळाला. चांगली बॅटिंग केली आज. आत्मविश्वास बघायला मिळाला प्रत्येक फटक्यामध्ये. चेंडू व्यवस्थित मिडल होत नाहीये. चेंडू जातो आपण त्या कव्हर रिजन मध्ये. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. 10 संख्या धाव फलकात आपण पाहू शकता. 62 धावा. चेंडू बाकी अजूनही बीपीन आम्हाला माहिती देत आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आजच्या दिवसातील शेवटची मॅच. एक धाव इथे कंप्लीट आपण इथे घेतली आहे. दुसरी धाव होते का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या तर धाव संख्या धाव फलकात 64. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू काढला यावेळेला. दोन धावा इथून कंप्लीट केल्या तर धावसंख्या धाव फलकात 67. 67 धावांचं लक्ष असणार यावेळेला. 16 पुन्हा 17च्या सरासरी धावा करायच्या आहेत. तर क्वार्टर फायनलची मॅच हेडुटने 40+ विरुद्ध असदे 40+. असदे 40+ संघाने 66 केल्यात. 67 धावांचं लक्ष आहे. बघायचं तर नितीन पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागणार या मॅच मध्ये. तर या माऊली संतोष काळन या माऊली आपला सत्कार इथे करूया आपण. माऊली यायचे.
तर 67 धावा आता चेस करायच्या त्या मॅच मध्ये. संघ हेडूटने 40+ संघाला आणि किशोर भंडारी यांनी नितीन पाटील सलामीला येत आहेत. तर हेडूटने ब संघाने सुद्धा बाळू 2 सामने जिंकलेत किंग ट्रॉफीमध्ये. त्यांचे अभिनंदन. धन्यवाद. SP सला सामना सुरू करूया आपण. तरी संघ सुरुवातीला बाळू अडचणीत होता हेडूटने बी, मात्र यशने चांगली बॅटिंग केली. परलात गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेने. चांगली फिल्डिंग झाली. 2 धावा मिळतात. तर 2 धाव्याने खातं उघडले. पिके गोलंदाजी मार्कवर. राईटम ओव्हर द विकेट. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय आणि लांबी देखील तितकीच मिळाली. मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडं षटकार. षटकार येतोय. पहिल्या चेंडूची 2 धावा, दुसऱ्या चेंडूची षटकार. 67 चेस करायचे नितीन पाटील. भगवा चषक मध्ये 121 धावा कुठल्या होत्या, कोण विसरेल या खेळाडूला. 2 अर्धशतक या सीझन मध्ये या खेळाडूने ठोकलेत आणि 2च खेळाडू आहेत 40+ ज्यांनी 2 अर्धशतक ठोकलेत. नितीन पाटील हेडोडे आणि राजू काटे नारिवली. पिके गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फ्लिक केलाय फक्त स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी नितीन पाटील ऑन फायर. चौकार. तर 12 धावा झाल्यात. सुरुवात चांगली झाली. चायची व्यवस्था सुद्धा आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंसाठी सुद्धा आणि चाय भरपूर सुंदर आहे. चाय पिल्यानंतर एक एनर्जी येते. भीमकान बुगे अमृत आहे बाळू. काय वेगवेगळी नावं येतात. बुगे अमृत. इथे फटका चांगला. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. अठरा धावा झाल्या. सुरुवात चांगली झाली आहे. 67 चेस करायचे आहेत आणि एडुटने संघ सुद्धा सहज हार मानणारा संघ नाहीये, कारण बॅटिंग त्यांच्याकडे चांगली आहे. चांगल्या चेंडूवरती सुद्धा षटकार मारतात. नितीन पाटीलचं वैशिष्ट्य आहे. पिके हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात. गॅप भरपूर मोठी आहे. 2 धावा मिळतील. 20 धावा झाल्यात. बघा सुरुवात किती चांगली झाली. वीस धावा झाल्यात. 20 धावा झालेल्या आहेत. सुरुवात चांगली झाली आहे. पिके राईट अमोर द विकेट. इथे कदाचित विकेट मिळेल का. अमोल का घेल खाली येत आहेत आणि या मॅचची गोल्डन विकेट. बघा नितीन नाराज आहेत. फलंदाज बाद. पहिल्या षटकात 20 धावा आल्यात. मात्र विकेट सुद्धा महत्वाची मिळाली नितीनची, कारण एक चांगला फलंदाज आहे.
18 चेंडूमध्ये आता 47 करायचे आहेत. पहिल्या षटकात 20 आलेत. दुसरं षटक घेऊन येतात गोलंदाज महेंद्र म्हात्रे येत आहेत. सनी मुटे सुद्धा येत आहेत. स्वागत आहे सनी मुटे आपला. आमच्या आजदे संघाचे समर्थक आहेत. आडवलीचे सुद्धा सपोर्टर आहेत. आजदेचे सुद्धा आहेत. आणि इथे फलंदाज बाद किशोर भंडारीची खेळी समाप्त. महेंद्र चांगली गोलंदाजी करतात या स्पर्धेमध्ये. म्हणून पहिली मॅच आजदे आडवली होती त्यामुळे सनी भाने आले नाही. दोन्ही संघांना त्यांचा सपोर्ट होता. लहानपणापासून म्हणून सनी यांचा सपोर्ट आज आडवलेला आहे. मग आता मोठेपणे आजदे संघाला आहे. तर सनी भाने यांच्याकडे बघा महेंद्र म्हात्रे यांच्या हॅट्रिक साठी 1000 रुपये आहेत. बघा 1000 रुपये लावलेत सनी मुटे यांच्याकडनं. आणि एका ओव्हरमध्ये 4 विकेट घेतले तरी पण 1000 रुपये. यश मिळाले महेंद्रला. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 विकेट घेतले होते. आता त्यांना 1 विकेट मिळाले. प्रभाकर आलेत. 47 धावा करायचे आहेत. इथे मात्र फलंदाज क्लीन बोल्ड आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे गोलंदाज महेंद्र म्हात्रे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. सनी मुटे यांच्याकडनं 500 रुपये हॅट्रिक साठी. मग असे या स्पर्धेतील बोलू पहिले हॅट्रिक पूर्ण करेल का महेंद्र म्हात्रे. व त्रिशूल संघाविरुद्ध हॅट्रिक पूर्ण केली होती. त्यानंतर हॅट्रिक पूर्ण केली नाहीये महेंद्र म्हात्रेने अजून. आज संधी आली भरपूर वर्षानंतर. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. इथे हॅट्रिक पूर्ण झाली नाही मात्र गोलंदाजी चांगली केली. हॅट्रिकची संधी होती. हॅट्रिक पूर्ण झाली नाही मात्र गोलंदाजी जबरदस्त केली. 3 चेंडूमध्ये एकही धाव दिली नाहीये. मिडन षटक फेकलं तरी 500. 4 चेंडू आतापर्यंत डॉट फेकलेत. जबरदस्त गोलंदाजी करतायत महेंद्र म्हात्रे. मिडन षटक फेकले तरी 500. सनी मुटे यांच्याकडनं जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या षटकात 20 धावा आल्या त्या सुनील दादा. आता त्यानंतर चांगला कमबॅक केलाय. इथे पायचीचा अपील फलंदाज बाद आणि आता कदाचित मेडन षटक पाहायला मिळू शकते. बाळू पाटील ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आहे. अजून 1 विकेट घेतला तरी 500 मिळू शकतात कारण 4 विकेटला आपले पारितोषिक आहे. म्हणून आता असं वाटतंय सचिन काळन सनद जयसूर्या वाटतात कॅप काढल्यामुळे. म्हणून मेडन षटक पाहायला मिळेल का बिपिन. ओम साई चषक आडिवली 40+ पहिलं मेडन षटक पाहायला मिळते का बघायचंय. नवीन फलंदाज आपण पाहिलं तर दिलीप पाटील आणि सचिन काळनला ओव्हर दिली तरी बघा सनी मुटेने 1000 रुपये. 2 विकेट.
इथे हॅट्रिक तर आपण पाहिलं तर मेडन ओव्हर तर नाही आहेत, मात्र हेमंत दरेला पुढे आणलं बघा. महेंद्र म्हात्रे नाराज आहेत. 500 गेलेले आहेत. घनश्यामसाठी असतील. 12 चेंडूमध्ये 43. दरे फर्स्ट स्लिपला का गेले? आधी संधी आली होती तेव्हा घनश्यामने घालवली नाही, आता मला वाटतं अमोलने. देसाईच्या मैदानात सुद्धा संधी आली होती सचिन काळन हॅट्रिक मेडन ओव्हरची महेंद्र म्हात्रे यांना. बारा बॉल मध्ये 43 हवायचे. चला मॅच सुरू करा प्लीज. महेंद्र म्हात्रेला दुसऱ्यांदा संधी आली होती या सीझन मध्ये मेडन ओव्हर टाकण्याची. संदपच्या मैदानात आली होती श्रद्धांजली चषक मध्ये. बारा बॉल 43. घनश्यामसाठी सुद्धा हॅट्रिक साठी 500 आहेत. सनी मोठे यांच्यानं. चांगली गोलंदाजी. मेडन ओव्हरला सुद्धा 500 रुपये आहेत सनी मुटे यांच्याकडनं. हॅट्रिकला सुद्धा 500 आहेत. 10 बॉल 43. नितीनने पहिल्या षटकात खूप स्टार्ट चांगला दिला होता. 20 धावा कुठल्या त्या. किशोर भंडारी आपल्याला जायचं असेल तर आपण जाऊ शकता, त्यांच्या भाच्याचा आज साखरपुडा सुद्धा आहे. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. 3 चेंडू सलग डॉट टाकलेत. मागच्या षटकात महेंद्रने 5 चेंडू डॉट टाकले होते. आता महेंद्रचं मिडल षटक राहिलं, त्याचं कारण दरे फर्स्ट स्लिपला आले. शॉट थर्डमॅनला असते, कदाचित मेडन ओव्हर झाली असती. संदपच्या मैदानात सुद्धा अशीच मेडन षटक हुकलं आणि त्यामुळे नाराज किती झाले बघा अमोल महेंद्र म्हात्रे. लॉंग ऑफला आहेत. मेडन षटक फिरल्यानंतर उल्लेख भरपूर होतो आणि चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. म्हणजे सनी मुठे यांचे पैसे जाणार नाहीयेत मला वाटतं. चौकार आलाय. स्लोअर 1 चेंडू होता. बोलू मस्ट नेटेड षटकार सुद्धा येत नाहीयेत. 7 बॉल मध्ये 39 हवेत. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून षटकार येतोय शनिदासच्या बॅट मधनं. आता 6 चेंडू मध्ये 33 करायचेत. व्हॉट अ शॉट. षटकार. चला सामना सुरू करा. स्पीडअप करा. एसपी स्पीडअप करा. रवींद्र काळन सुद्धा बॉल गोलंदाज आहेत. ऑप्शन आहे त्यांच्याकडे. हेमंत दरे आहेत, सचिन काळन आहेत, राजू जोशी आहेत. केशव काळन आपण जरा यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. केशव काळन. चाय का कप छोटा हो गया. चाय हो दे.
मतलब बाबूशाह भाऊ नेहमी म्हणतात चाय का कप छोटा हो गया. 6 चेंडूमध्ये 33 करायचे आहेत. सहा चेंडू 33. हलकस अपील केलंय. 5 चेंडू 32. बॉडी लँग्वेज चांगलं दिसतंय आज जे 40 संघाचं. इथे घनश्याम आहेत, चूक नसणार आहे आणि शरीरास ही बाद होतील. आता 4 बॉल मध्ये 32 करायचेत. सुधीर कान येत आहेत नवीन फलंदाज. चार चेंडू 32. चार चेंडू 33. लाईन बघावी लागणार आहे. वाईट इशारा येतोय. +1 म्हणजे एकूण 2 धावा मिळते 4 चेंडू मध्ये 30. प्रमोद खान आज आले नाहीयेत, त्यांनी शुभेच्छा दिलेत आज दे संघाला. 4 चेंडू मध्ये 30 करायचे आहेत. चांगला चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग केलंय. चांगला चेंडू होता. आता चेंडू शिल्लक आहेत ते 3 धावा करायचे 30. तीन चेंडू बाळू 30 थोड्याशा कठीण आहेत. एकच धाव मिळते. 2 चेंडू आणि आता 29. 2 बॉल 29 धावा करायचे आहेत. बऱ्याचशा स्पर्धेमध्ये संघ पराभूत झाला मात्र हार मानली नाहीये आज दे 40 संघाने. आणि प्रयत्न करत राहा, प्रयत्न केल्यानंतर यश जरूर मिळतो. एकच धाव मिळणार आहे. भरपूर धावा राहिले शेवटच्या चेंडूवरती. आता बळू ओव्हर थ्रोचा चौकार आलाय. SP धावा किती आहेत? 5. शेवटचा चेंडू बाकी आहे. सनज जयसूर्या बघा बळू शॉट फाईन लेगला. SP बरेचसे खेळाडू कॅप कंटिन्यू काढतात, म्हणजे ती कॅप काढली ना थोडंसं वेगळं दिसतं, म्हणून जयसूर्या कॅप काढायची नाही. आणि इथे आज ते 40+ संघ पोहोचला या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये. अभिनंदन, हार्ड लक. मात्र आजचा दिवस खूप चांगला खेळ केला हेडूटने 40+ संघाने, त्यांनाही शुभेच्छा देऊया. पुढच्या स्पर्धेसाठी सेकंड करायचे. पंडित दादा कान यांनी सुद्धा आजच्या दिवसात खूप चांगली गोलंदाजी केली. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला.